काव्याने आज मला कधी नव्हे ते या डिशची फरमाईश केली होती, नाहीतर नॉर्मली ती मी जे बनवते ते रोजचं जेवण जेवते, चपाती भाजी भात वरण, कधीही हट्ट करत नाही. कोणती डिश ते मी पुढं सांगतेच, पण त्या अगोदर ते सकाळी सकाळी लवकर देवपूजा वगैरे आवरून घेतली आणि काव्याला पण छान असं आवरलं होतं. आणि नाश्त्याला आप्पे बनवले होते, तर तिला नाश्त्यालाही दिलं, कारण की तिचं इंटर स्कूल कॉम्पिटिशनसाठी सिलेक्शन झालं होतं, तर त्यांना दुसऱ्या स्कूलमध्ये जायचं होतं. मग म्हणून तिला स्कूलमध्ये सोडून आले, तर इथं छान अशा सगळ्याच मुली रेडी होऊन आल्या होत्या. त्यानंतर मग ते दुसऱ्या स्कूलमध्ये जाण्यासाठी निघाले आणि मग मी घरी आले होते, कारण की तिला बराच वेळ लागणार होता यायला. तर घरी आल्यानंतर असं मस्त असं पावसाचं वातावरण झालं होतं. खूप दिवसांनी एवढ्या जोरात पाऊस पडला. आणि त्यानंतर मग दुपारची सगळी कामे केले, काव्यालाही घेऊन आली आणि तिची डिमांड होती की आज मला नूडल्स बनवून दे, म्हणून मी इथं नूडल्स बनवायला घेतले. तर एका कढईमध्ये पाणी गरम केलं, त्यामध्ये मीठ आणि तेल ॲड केलं आणि लगेचच नूडल्स ॲड केले. आणि मग नूडल्स बॉईल करून झाल्यानंतर गाळणीत काढून थंड पाण्याने धुवून घेतले, म्हणजे ते चिकट होत नाहीत. आणि लगेचच फोडणीला घेतलं. तोपर्यंत भाज्या वगैरे कट करून घेतल्या. कढईमध्ये लसूण आणि अद्रक बारीक चिरलेला टाकला तेलामध्ये आणि त्यानंतर मग भाज्या ॲड केल्या. तर इथं मी गाजर, शिमला मिरची, कांदा आणि पत्ताकोबी घेतला आहे. तुम्ही कांद्याची पात वगैरे ॲड करू शकता, माझ्याकडे नव्हती. आणि हे सर्व व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मग मोठ्या गॅसवर फ्राय करायचं आणि नंतर सोया सॉस, रेड चिली सॉस, विनेगर हे सगळं ॲड केलं. आणि नंतर शेजवान चटणी वगैरे ॲड केली, थोडंसं मीठ ॲड केलं आणि मग बॉईल केलेले नूडल्स ॲड केले. तर झाले आपल्या घरच्या घरी मस्त अशी नूडल्स तयार. खूप छान टेस्ट झाली होती. काव्याला तर खूप आवडली. तुम्ही पण नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.